विश्वगुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं अंतिम रिंगण सोलापूर जिल्ह्यातील करकम या ठिकाणी संपन्न होत आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत निवृत्तीनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथजी गोटेकर आहेत। काय सांगाल अध्यक्ष साहेब, कशा पद्धतीने रिंगण पार पडणार? रामकृष्ण हरी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या पालखी सोहळ्याचा आज 24वा दिवस आहे। पालखी सोहळा अंतिम टप्प्यात आहे। अवघ्या 2 दिवसात ज्या पंढरीच्या वारीची आपुलकीने मोठी ओढीने सर्व वारकरी वाट बघत आहेत, त्या पांडुरंगाचं दर्शन अंतिम टप्प्यात आलेलं आहे। त्यामुळे वारकऱ्यांचा उत्साह वाढलेला आहे। अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची गर्दी झालेली आहे। आपल्या या सोहळ्यामध्ये सुरुवातीला 20,000 30,000 अशी करत करत आज 1.5 लाखापर्यंत भाविकांची संख्या, वारकऱ्यांची संख्या आलेली आहे। प्रशासनाने पण आम्हाला खूप चांगली मदत केलेली आहे। या वारकऱ्यांसाठी आवश्यक सुखसुविधा मूलभूत आवश्यक सुखसुविधा दिलेल्या आहेत। आज या करकम या गावी आपल्या या पालखी सोहळ्याचे अंतिम म्हणजे 3रे गोल रिंगण आज आपले साजरे होत आहे। या गोल रिंगणाची या करकम ग्रामस्थांनी तसेच जिल्हा प्रशासनाने, तालुका प्रशासनाने, तहसीलदार असतील, BDO असतील यांनी खूप चांगल्या पद्धतीने तयारी केलेली आहे। चांगलं रिंगण आखलेलं आहे, जागा चांगली केलेली आहे। येथील शाळेतील विद्यार्थी पण यामध्ये सहभागी झालेले आहे व आमच्या या सोहळ्यातील समस्त वारकरी या रिंगणासाठी आलेले आहेत। आणि आज खरंच खूप अभूतपूर्व हा सोहळा अंतिम जो रिंगणाचा आहे हा वारकऱ्यांना आता अनुभवता येणार आहेत। या सोहळ्यासाठी या आमच्या नाशिक जिल्ह्याचे भूषण आणि आचार्य द्वाराचार्य रामकृष्ण महाराज लवकर हे देखील आलेले आहेत। या सर्वांचे संत तसेच स्वामी शंकराचार्य हे देखील उपस्थित आहे। या सर्व पुरुषांचे, महापुरुषांचे संस्थांच्या वतीने आलेल्या सर्व वारकऱ्यांचे संस्थांच्या वतीने खूप खूप स्वागत।